नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एका नवीन टॉपिक विषयी आपण डिस्कस करणार आहोत. कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. आता आपला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की जर दोन प्लेट या ठिकाणी असतील, म्हणजे सपोज ही एक प्लेट आहे आणि या ठिकाणी ही दुसरी प्लेट जर त्या ठिकाणी असेल, ओके, या प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज आहे. याला आपण म्हणूया प्लस क्यू चार्ज, याला म्हणूया आपण मायनस क्यू चार्ज. आणि या ज्या दोन प्लेट आहेत, या दोन प्लेट डी एवढं डिस्टन्स त्या ठिकाणी सेपरेट आहे. पहिल्या प्लेटचा जो एरिया आहे तो ए आहे, दुसऱ्या प्लेटचा एरिया जो आहे तो ए आहे. आता या ठिकाणी दोन प्लेट आहे, एक प्लेट पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरी प्लेट निगेटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड नेहमी पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह साइड कडे असेल. हे असेल इलेक्ट्रिक फील्ड ई, किंवा त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हणू. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपल्याला काय माहिती आहे बघा, वी नो दॅट C इज इक्वल टू क्यू बाय व्ही. म्हणजे जर आपल्याला कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. आता कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला क्यू आणि व्ही या दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागतील. त्यामध्ये पहिली आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊया. कॅल्क्युलेशन ऑफ क्यू. क्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एरिया दिलेला आहे, क्यू दिलेला आहे. एरिया आणि क्यू याच्याशी रिलेटेड आपल्याकडं जी टर्म आहे फिजिक्स मध्ये, त्याला आपण म्हणतो सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी की जी आपण सिग्माने डिनोट करतो. सिग्मा इज इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया. देयरफॉर सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए. देयरफॉर क्यू इज इक्वल टू ए सिग्मा. जिथं आपण चार्ज कॅल्क्युलेट केला, चार्जची व्हॅल्यू आली आपल्याकडे ए सिग्मा. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. नेक्स्ट नंबर 2, आपल्याला व्ही पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ व्ही. त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू ई इंटू डी. आता पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण गॉसचा लॉ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स या टॉपिक मध्ये बघितलेला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ई काय आपल्याकडे लॉ आपण असं म्हणू शकतो, अकॉर्डिंग टू ऍप्लिकेशन ऑफ गॉस लॉ. काय आहे गॉसचा लॉ? तर आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी प्लेन शीट साठी कॅल्क्युलेट केलेली होती. देयरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर प्लेन शीट, ओके, तिथं एकच शीट त्या ठिकाणी होती आणि त्याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण ई कॅल्क्युलेट केली होती सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. ओके, आता ही झाली एका प्लेटसाठी, फॉर सिंगल प्लेट. फॉर सिंगल प्लेट. पण इथं जर आपण बघितलं तर आपल्याकडे या ठिकाणी दोन प्लेट आहेत, म्हणून आपण असं म्हणूया इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर 2 प्लेट E इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. Therefore, E is equal to सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. याला दिवे इक्वेशन नंबर 4. आता ही जी 4 ची व्हॅल्यू आहे ती आपण 3 मध्ये पुट करूया. Therefore, put value of 4 in इक्वेशन नंबर 3. Therefore, V is equal to E सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू डी. म्हणजे इथं पोटेन्शियल आपण कॅल्क्युलेट केलं, याला म्हणूया इक्वेशन नंबर 5. म्हणजे पोटेन्शियलची व्हॅल्यू आपल्याकडे या ठिकाणी भेटली सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू डी. आता हे जे पोटेन्शियल आहे इथं आपण चार्ज कॅल्क्युलेट केलेला आहे, या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. देयरफॉर पुट व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 अँड 5 इन इक्वेशन 1. देयरफॉर सी इज इक्वल टू क्यू ची व्हॅल्यू आहे ए इंटू सिग्मा डिवायडेड बाय पोटेन्शियलची व्हॅल्यू या ठिकाणी भेटली सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू डी. Therefore, C is equal to सिग्माला सिग्मा कॅन्सल होईल. हे इप्सिलॉन नॉट जे आहे ते वरच्या बाजूला जाईल, म्हणजे A इंटू इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. ओके, सो दिस इज दी कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. एकदम सोप्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट केलेला आहे. असाच कॅपॅसिटन्स आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारचं डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण इथं वापरलेलं नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट डायइलेक्ट्रिक. ओके, अशाच पद्धतीनं विथ डायइलेक्ट्रिक सुद्धा आपण कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, धन्यवाद.